नमस्कार. टी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व अभियोग्यता धारकांचं सहर्ष स्वागत. बघा, शिक्षक भरती विषयी नवीन नवीन अपडेट येत आहेत आणि या नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे की आपली जी शिक्षक भरतीसाठी जाहिराती अपलोड करण्यासाठी जी मुदतवाढ दिलेली आहे ती मुदतवाढ सत्कारणी लागताना दिसत आहे. त्यामुळं आपण जरी विलंबामुळे त्रासलेलो असलो तरी आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे की मुदतवाढ दिल्यामुळे जास्तीत जास्त जागा ह्या पवित्र पोर्टलला अपलोड होताना दिसत आहेत. आणि आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की 18,000 हा आकडा आपल्या ऍव्हरेज मार्क असलेल्या सामान्य अभियोग्यता धारकांसाठी पुरेसा नाहीये. तर आपल्याला 18,000 क्रॉस जागा ह्या आलेल्या पाहिजेत. तर बघा, एकंदरीत आता नवीन अपडेट नुसार की झेडपीच्या जागा ह्या 10,000च्या जवळपास पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. आणि या 10,000 जागा जर सर्वच्या सर्व आपल्याला प्राधान्यक्रमासाठी जर दिल्या तर सगळ्यांना ह्याचा फायदा होणार आहे. म्हणजे जवळपास झेडपीच्याच 10,000 जागा ह्या आपल्याला दिसतील. आणि मग राहिलेल्या खाजगी संस्थांच्या जागांचा आकडा सुद्धा 10,000 क्रॉस असू शकतो. म्हणजे ही भरती 20,000च्या वरती जाण्यासाठी काही एक हरकत नाहीये. एवढ्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड होताना दिसत आहेत. परंतु आता आपल्याला माहिती आहे की फर्स्ट फेज आणि सेकंड फेज अशा फेजमध्ये म्हणजे टप्प्यामध्ये ही भरती होणार आहे. तर मग पहिल्या टप्प्यामध्ये किती जागा आपल्याला शासन देणार आहे आणि नेक्स्ट टप्प्यामध्ये किती जागा देणार आहे ह्याच्यावर डिपेंड राहील की आपल्याला फर्स्ट फेज मध्ये किती जागांसाठी प्राधान्यक्रमाची संधी मिळते ते. परंतु नक्कीच आपल्याला फर्स्ट फेज मध्ये झेडपीच्या जास्तीत जास्त जागा आपल्याला येताना नक्कीच दिसतील. त्यामुळं कुणीही आता घाबरून जायचं नाहीये. ही भरती आपली जास्तीत जास्त पदांचीही नक्की होणार आहे. आणखीन एक सगळ्यांना पडलेला प्रश्न असा आहे की आपली भरती प्रक्रिया लांबणीवर पडेल का? बरेच अभियोग्यता धारक विचारत आहेत की भरती प्रक्रिया लांबणीवर पडेल का? तर असं होणार नाहीये. ही जी मुदतवाढ आहे ती 99% शेवटची मुदतवाढ असणार आहे. आणि ही मुदतवाढ संपल्यानंतर एक 10 दिवसाचा कालावधीमध्ये धरूयात आणि 10 दिवसाच्या कालावधीनंतर आपल्या सर्वांसाठी प्राधान्यक्रमाची सुविधा ही उपलब्ध केली जाईल. त्याचबरोबर बघा, आता जी रिसेंटली एक मंत्रालयामध्ये जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये आपल्या या शिक्षक भरतीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की ही भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी किंवा 2 महिन्यात पूर्ण करावी याच्याविषयीचे निर्देश शिक्षण मंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षण सेवक पदाचा जो कालावधी आहे तो कालावधी जरी रद्द होणार नसेल तरी त्याच्यामध्ये मानधन वाढ होईल किंवा हा कालावधी 1 वर्षाचा करावा अशी जी मागणी आहे त्या मागणीला कुठेतरी त्याच्यावर विचार करताना दिसत आहे. अर्थ खात्याकडे हा जो अहवाल आहे तो पाठवलेला आहे आणि मग अर्थ खात्याच्या अहवालानुसार या शिक्षण सेवक पदावर काही ना काहीतरी निर्णय येत्या काळामध्ये नक्की होईल. त्याचबरोबर बघा, ह्या भरतीमध्ये आपल्याला माहितीये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावर कोणीही बोलताना दिसत नाहीये. तो मुद्दा म्हणजे 55 आणि 60%चा नियम. अतिशय महत्वाचा असा हा नियम आहे की मध्यंतरीच्या काळात सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला की 55-60%चा जो निकाल होता, म्हणजे काय होतं की ज्या टीईटी परीक्षेमध्ये ज्या अभियोग्यता धारकांना 55% मार्क आहेत, जे कॅटेगरी मधले अभियोग्यता धारक आहेत आणि 55% मार्क घेऊन टीईटी क्वालिफाय झालेले आहेत त्यांना ओपनच्या जागांवर संधी दिलेली नव्हती. मागच्या भरतीमध्ये जोपर्यंत 60% मार्क मिळत नाहीत म्हणजे एकूण 90 मार्क मिळत नाहीत तोपर्यंत ओपनच्या जागा ह्या कॅटेगरी मधल्या मुलांना दिसल्या नव्हत्या किंवा त्या ठिकाणी त्यांना संधी दिली नव्हती, प्राधान्यक्रम देता आलेच नव्हते. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 55% जर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना असतील तर त्यांना मात्र ओपनच्या जागेवर येण्याचा पूर्णपणे हक्क आहे. म्हणजे जर ते टेटच्या मेरिटमध्ये ओपनचं मेरिट क्रॉस करत असतील तर मात्र त्यांना ती जागा देणे हे बंधनकारक राहणार आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. परंतु या निर्णयावर अद्याप आपल्याकडे काही आलेलं नाहीये की आपली होणारी नवीन भरती आहे ती याप्रमाणे होईल का. तर त्यांना करावीच लागणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या भरतीमध्ये हा एक नियम लागू होईल. म्हणजेच कॅटेगरी मधल्या मुलांना ह्या पण जागा येताना दिसतील. म्हणजे कॅटेगरी मधली मुलं टेटमध्ये हाय स्कोर असतील, जर ते ओपनचं मेरिट क्रॉस करत असतील तर ते आपोआपच ओपनच्या जागेवर जातील आणि त्यामुळे जे कॅटेगरीचं मेरिट आहे ते आपल्याला खाली येताना दिसेल.
मागच्या वेळी काय झालं होतं की बऱ्याच ठिकाणी कॅटेगरीचे मेरिट हे ओपनच्या मेरिट पेक्षा हाय राहिलं होतं, परंतु आता मात्र तसं होणार नाहीये. नक्कीच आपल्याला बघा सगळ्या कॅटेगरीचं मेरिट हे ओपन पेक्षा खाली येताना दिसेल. हा एक मोठा बदल या भरतीमध्ये होणार आहे. आणखीन बघा बरेच सामान्य अभियोग्यताधारक हे कमेंट्स मध्ये प्रश्न विचारत आहेत की तुम्ही तुमचे मार्क टाकताय की मला एवढे मार्क आहेत, मी टीईटी 1 क्वालिफाय आहे, टीईटी 2 क्वालिफाय आहे, तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही टाकत आहात आणि प्रश्न विचारत आहात की मॅडम माझं होईल का? परंतु बघा मी जास्तीत जास्त कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्याच कमेंट्सला रिप्लाय देणं शक्य नाहीये. तर बघा जरी इथं मी सांगत असले की तुमचं होईल किंवा तुम्ही मेरिटमध्ये आहात वगैरे, परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ह्या भरतीमध्ये आपल्याला प्राधान्यक्रमासाठी लिमिट घातलेलं आहे आणि त्या लिमिटमुळं हे पूर्णपणे डिपेंड आहे की तुम्ही प्राधान्यक्रम कसं देता किंवा कोणत्या जिल्ह्याला तुम्ही प्राधान्यक्रम देत आहात त्याच्यावर हे सगळं डिपेंड राहणार आहे. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम देणाऱ्यांचा क्राऊड हा जास्त असू शकतो. म्हणजे एखादा ठराविक जिल्हा असेल पुण्यासारखा, तर तिथं प्राधान्यक्रम देणारे खूप जण असतात, म्हणजे जास्तीत जास्त संख्या असते. तर अशा जिल्ह्यामध्ये चान्सेस आपले कमी होतात. जर आपण ऍव्हरेज मार्क असेल तर आणि आपला हाय स्कोर असेल तर आपल्याला संधी मिळून जाईल. हे सुद्धा गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त मार्कच या भरतीमध्ये मार्कवर डिपेंड म्हणजे मार्कवर आपलं नोकरी डिपेंड नसणार आहे. तर तुम्ही प्राधान्यक्रम कुठे देता हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. त्यामुळे अगोदर ज्यावेळेस प्राधान्यक्रमांची संधी आपल्यासाठी येईल त्यावेळी पूर्णपणे आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा येतात, तुमच्या कॅटेगरीच्या जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती येतात, हा सगळा स्टडी केल्यानंतरच तुम्ही ठरवायचंय की त्या जिल्ह्याला प्राधान्यक्रम द्यायचा की नाही. तर बघा आणखीन आपल्याला आता नवीन नवीन जाहिराती छापून येताना वर्तमानपत्रामध्ये वगैरे छापून येताना दिसत आहेत. तर आपण वाई नगरपालिकेची एक जाहिरात पाहिलेली आहे. वाई नगरपालिकेच्या 14 जागा अपलोड झालेल्या आहेत. त्याचबरोबर दी कागल एज्युकेशन सोसायटी कागल, तालुका कागल बघा, जिल्हा कोल्हापूर, याच्या एकूण 10 जागा आहेत. ह्या सुद्धा जागा 100% अनुदानित जागा आहेत. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की बऱ्याच संस्था विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जागा देत आहेत. त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल, रयत शिक्षण संस्था असेल, यासारख्या मोठ्या संस्था विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जागा देताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे 11वी 12वीच्या सुद्धा जे हायस्कोर आहेत, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि टेट मध्ये चांगले मार्क आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली आनंदाची बातमी आहे की तुम्हाला सुद्धा विनामुलाखतची संधी नक्की मिळून जाईल. डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. त्याचबरोबर आता इथून पुढं आपल्याला जाहिराती रोज पाहायला मिळतील. तर ज्या जाहिराती येतील त्या मी आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्ट मध्ये लगेच अपलोड करत जाईन. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ही वाई नगरपालिकेची जाहिरात, तसेच ती कोल्हापूर आणि आणखीन येणाऱ्या जाहिराती ह्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या कम्युनिटी पोस्ट मध्ये जाऊन ह्या जाहिराती नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.